विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SR जिनेस अकॅडमीवर मी प्राध्यापक राजाभाऊ अर्जुन धांडे सहर्ष स्वागत करतो आहोत। आज आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे। ती बातमी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत की जे पेसा क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामध्ये जे काही नवीन आदेश आलेला आहे, नवीन GR आले, नवीन परिपत्रक आलेलं आहे, त्या परिपत्रकानुसार जी काही अदुगर शिक्षकांची नियुक्ती झालेली होती त्या नियुक्तीला शासनाने पुन्हा परिपत्रकाचा संपूर्ण आधार घेत आता त्या सर्व शिक्षकांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत। म्हणजे या संपूर्ण गोष्टीची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। एक थोडासा संभ्रम या ठिकाणी असा होता की काही शिक्षकांना त्यावेळेस नियुक्ती झाली होती, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी व इथे तात्पुरती नियुक्ती होत आहे म्हणून आपली दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे। आता त्यांनी काय करावं, तिकडचं सोडून इकडे यायचं आहे की आपल्या स्वजिल्ह्यात जायचं आहे का, या संपूर्ण गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि त्यातून या संपूर्ण, कारण की जर समजा हे जे पेसा क्षेत्रातील शिक्षक आहेत, जर समजा ते जर जॉईन झाले नाही तर त्यांच्या जागेवर पुन्हा पोर्टलनुसार नवीन त्या जागेवर जे काही पेसा क्षेत्रातील पेसा TET दिलेली विद्यार्थी आहेत, जे लायबल आहेत, त्यांना त्या ठिकाणी आता नियुक्ती होणार आहे। म्हणजे अर्थातच पर्यायाने या ठिकाणी सुद्धा जागा वाढणार आहेत हे आपल्याला होत आहे। म्हणजे इथे शिक्षक भरतीचा हा मार्ग मोकळा झालेला आपल्याला पाहायला मिळतो। शासनाचा निर्णय काय होता, परिपत्रक काय होतं किंवा सूचना काय होत्या ह्या आपण प्रत्यक्ष पाहूया। कालचं हे परिपत्रक होतं, म्हणजे 25 तारखेला हे परिपत्रक दुपारी निघाले होतं आणि आज आपण त्याच्यावरचं संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत। तर चला तर बघूया आपण। या ठिकाणी 25/2/2026 ला हे परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। आणि हे परिपत्रक काय केलं होतं तर, एक मिनिट आपण कलर चेंज करूया, ठीक नाही, हे परिपत्रक आहे तर या ठिकाणी 25 तारखेला हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे। आता हे परिपत्रक कुणासाठी होतं तर, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोणते तर अहमदनगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे आणि यवतमाळ हे संपूर्ण जिल्हे आहेत। हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत, ज्या ठिकाणी आदिवासी संख्या ही जास्त आहे। आणि त्या ठिकाणी जे पेसा क्षेत्रातील जाहिरात आलेली होती त्या जाहिरातीनुसार तिथे TET घेण्यात आली होती। TET जाऊन तिथे पात्र शिक्षकांच्या नियुक्त्या सुद्धा देण्यात येतात, परंतु नंतर त्याला उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा काय झालं तर याचिका त्यामध्ये दाखल झालेल्या होत्या आणि म्हणून काय झालं होतं तर ह्या नियुक्त्या त्या ठिकाणी थोडीशी रखडलेली होती। आता मात्र ह्या संपूर्ण गोष्टीचे संदर्भ देत एकूण 9 संदर्भ त्यांनी या पत्रामध्ये दिलेत। कुणा दिले तर आता ह्या संपूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी जे काही समजा अहमदनगर असेल म्हणजे त्याला अहिल्यानगर, अमरावती, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नांदेड, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, ठाणे आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे यवतमाळ जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, या ठिकाणी आदिवासी बहुल ज्या ठिकाणी संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पेसा क्षेत्र जाहीर करण्यात आलं आहे। त्या ठिकाणी त्याच जिल्ह्यातला शिक्षक हा पात्र ठरत असतो। समजा गडचिरोली असेल तर गडचिरोलीचाच रहिवासी तो पात्र शिक्षक असला पाहिजे, यवतमाळचा असेल तर यवतमाळचाच तो शिक्षक पात्र त्या ठिकाणचा ठरणार आहे। जर नंदुरबार असेल तर नंदुरबारचा त्या ठिकाणचा रहिवासी असलेला शिक्षक पात्र त्या ठिकाणी पेसा क्षेत्रामध्ये सर्व्हिससाठी पात्र ठरत असतो। तर या क्षेत्रामध्ये ज्या काही भरती प्रक्रिया जवळपास विभिन्न विभागाच्या भरती प्रक्रिया होत्या आणि त्या भरती प्रक्रियेला काय केलं होतं तर या ठिकाणी अनेक आंदोलनं झाली होती, त्यासाठी याचिका जाहीर झालेल्या होत्या, म्हणजे हायकोर्टात आहेत, सुप्रीम कोर्टात होत्या आणि आंदोलने सुद्धा या ठिकाणी जाहीर केली होती। आणि त्याचा परिपाक म्हणून आपण काय केलं होतं तर विविध क्षेत्रातील भरतीला जसे मान्यता देण्यात आली तशी शिक्षक भरती सुद्धा त्यांनी काय केलं तर त्याला मान्यता देण्यात आली आहे, ती आपण समोर बघणार आहोत। तर बघा, तर मग आता काय म्हटलं होतं, आता ह्या प्रती कुणाला देण्यात आलं होतं तर म्हणजे या संपूर्ण या पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे पत्र दिलं होतं। आता विषय काय होता, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 11/2/2026 याच महिन्याच्या 11 तारखेला जो निर्णय आलेला आहे नुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत, पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरतीबाबत, कारण की 11/2 असा निर्णय दिला होता की या ठिकाणचे जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांना आता नियुक्ती आदेश देण्यात याव्यात। आता यासाठी त्यांनी काय तर हा संदर्भ ग्रंथ होता, म्हणजे सामान्य प्रशासन विभाग हे काही एकूण 9 निर्णय या ठिकाणी आहेत। त्यातील 5 क्रमांकाचा निर्णय पहा, टेट 2022 ला घेण्यात आली होती। नुसार पदभरती अंतर्गत पवित्र पोर्टलवरील उमेदवारांसाठी प्रसिद्धी सूचना येथे 27/2/2024 ला करण्यात आलेली
होती. म्हणजे टेट कधी घेण्यात आली होती तर 2022ला घेण्यात आली होती आणि नंतर त्यानुसार त्यांची जी नियुक्ती आदेश आहे उमेदवाराची प्रसिद्ध सूचना यादी 27/2/2024ला लावण्यात आलेली होती. आता शालेय शिक्षण विभाग, आता हे परिपत्रक 5वं आहे, हे 6वं आहे, ठीक नाही. हळूहळू पुन्हा आपण या संपूर्ण उद्देशून आता हे संपूर्ण परिपत्रक तुम्हाला अभ्यासाला मिळतील, ठीक नाही. पण याच्यातली सर्वात महत्त्वाची ही शिक्षक 5 नंबरचा आपला भाग होता की येथील जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया आता शालेय शिक्षण विभागाचा शासन संकीर्ण निर्णय येथे 20/2/2026 नुसार काय उपरोक्त विषयाबाबत करण्यात येते की संदर्भ क्रमांक 1 सामान्य प्रशासन विभाग यांच्या 1/2/2023 रोजी शासन निर्णयानुसार ग्राम विकास विभागामार्फत जिल्ह्याच्या प्रमुखांनी म्हणजे पेसा क्षेत्रातील पदभरती करण्याच्या तरतूद करण्यात आलेली होती. म्हणजे शासनाने काय केलं होतं तर म्हणजे 1 फेब्रुवारी 2023 रोजी शासन निर्णयानुसार तिथे जे काही ग्रामविकास विभागाअंतर्गत जिल्हा प्रमुखांनी काय केली होती तर पेसा क्षेत्रातील म्हणजे आदिवासी बहुल क्षेत्रातील पदभरतीबाबत करण्याची तरतूद करण्यात आली होती. पेसा क्षेत्रातील शिक्षक पदभरती करता पेसा क्षेत्रातील येथे शिक्षक पदभरती करिता संदर्भ येथे 3/4/2023 रोजीच्या शासनपत्रान्वये वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदाच्या 80% किती तर रिक्त पदाच्या 80% म्हणजे जवळपास ही 80% पदभरती करण्यात यावी. किती टक्के तर 80% पदभरती करण्यात यावी. येथे पद भरण्याची परवानगी देण्यात आली होती. सन 2023 मध्ये ग्रामविकास विभागामार्फत पेसा क्षेत्रातील अन्य प्रभागातील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची कारवाई झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्यातून येथे कार्यमुक्त करण्यात आले नव्हते. आता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता की आंतरजिल्हा बदली होती आणि आंतरजिल्हा बदलीच्या ठिकाणी होती काय तर त्या ठिकाणी तेथे अन्य प्रभागातील शिक्षक येथे आंतरजिल्हा बदलीसाठी कार्यकारी झाल्यानंतर नव्याने शिक्षक उपलब्ध न झाल्यामुळे इथे बदली झालेल्या शिक्षकांना संबंधित जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात आलेले नव्हते. हा निर्णय हा महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर काय केलं होतं तरी अनुसूचित जाती जमातीच्या पेसा क्षेत्रातील इथे रिक्त पदांसाठी त्या जिल्ह्यातील उमेदवारांना पात्र असल्याने नवीन पवित्र प्रणालीमार्फत पदभरती काही कालावधीसाठी लावण्याची शक्यता विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 3 म्हणजे येथील 10/8/2023 रोजीच्या शासनपत्रान्वये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022 येथे दिलेल्या आता एस टी पेसा हे लक्षात ठेवाल. एस टी पेसा उमेदवाराची गुणवत्तेनुसार नियुक्ती करण्यात परवानगी देण्यात आली होती. तसेच या उमेदवारांना पवित्र पोर्टल मार्फत सर्वसाधारण भरती प्रक्रियेत गुणवत्तेनुसार अन्य रिक्त पदावर निवडीचा पर्याय खुला ठेवण्यात आला होता. त्यानुसार या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 22/8/2023 रोजीच्या पत्रान्वये टेट 2022 ची चाचणी दिलेल्या एस टी पेसा काय त्याला एस टी पेसा असे नमूद असलेल्या सर्व उमेदवारांची माहिती आपणास निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली होती. तुम्हाला आता सांगितलं होतं की पेसा एस टी पेसा हा काय होता तर ज्या जिल्ह्याचा समजा यवतमाळ जिल्ह्याचा असेल तर यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी असेल तर यवतमाळ जिल्ह्याच्या पेसासाठीच तो विद्यार्थी पात्र ठरणार आहे, तो शिक्षक पात्र ठरणार आहे. त्या शिक्षकांना इतरत्र तो पात्र ठरणार नाही. म्हणून येथे तथापि निवड प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी येथे पेसा क्षेत्रातील आरक्षणाबाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक ही जी काही याचिका आहे तर मुंबई येथे उच्च न्यायालयात दाखल होती. आता त्यातील 27 सप्टेंबर 2023 रोजीच्या येथे निर्णयाविरोधात उच्च न्यायालयाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुज्ञा याचिका ही सर्वोच्च न्यायालयातील ही याचिका दाखल करण्यात आलेली होती. सदर प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील आदेश होईपर्यंत पेसा क्षेत्रातील येथे 17 येथे सलग येथे संवर्गातील भरतीच्या कार्यवाहीस सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून स्थगिती देण्यात आलेली होती. आता एकूण जे काही 17 संवर्ग आहेत या 17 संवर्गामध्ये पेसा क्षेत्रातील म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्याकरणाने जे काही पेसा क्षेत्रामधील 17 संवर्ग होते त्या 17ही संवर्गातील भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेली होती. परंतु आता नंतर शासन काय म्हणतं समोर तर आता दरम्यानच्या काळात सन 2024 मध्ये टेट 2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षक पदभरतीची कार्यवाही करण्यात आली. त्यामध्ये पेसा क्षेत्राबाबत माननीय
इथे न्यायालयाचे निर्णय आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल यास्तव सदर उमेदवारांनी आपली कागदपत्रांची पडताळणी संबंधित अन्य जिल्ह्याकडे उपस्थित राहून करण्याचेही संदर्भ क्रमांक 5 मध्ये म्हणजे येथील 27/2/2024 रोजीच्या सूचनेमध्ये उमेदवारांना कळविण्यात आले होते। त्यामुळे आता गुणवत्तेनुसार आलेल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील नियुक्तीस पात्र असलेल्या परंतु अन्य जिल्ह्यात रुजू झाल्यामुळे आपल्या जिल्ह्यात कंत्राटी पद्धतीने रुजू झालेले नसले तरी स्वतःच्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात रुजू होण्यास इच्छुक असलेल्या त्यांच्या निवडीसाठी विचार करण्यात यावा। आता काय होतं तर जेव्हा हे जे शिक्षक होते की या 2022ची टेटची परीक्षा दिली होती, त्या टेटच्या परीक्षेमध्ये काय झालं होतं तर जेव्हा ही यादी लागली आहे मग आता समजा पेसाचा कधी निर्णय लागेल किंवा उच्च न्यायालयाचा निर्णय कधी लागेल, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कधी लागेल, मग ज्या शिक्षकांची नियुक्ती या पेसा अंतर्गत झाली होती आणि दुसऱ्या जिल्ह्यातही सुद्धा त्यांची फ्रेश याच्यानुसार नियुक्ती झाली होती तर त्या शिक्षकांनी येथे कंत्राटी पद्धतीने राहण्यापुरता तात्पुरतं राहण्यापेक्षा दुसऱ्या जिल्ह्यात त्यांनी तिथे जॉईनिंग केलेलं होतं। मग त्या शिक्षकांना जर त्यांच्या स्वजिल्ह्यात जायचं असेल तर त्यांचाही विचार करण्यात यावा। त्या सर्वांना संपर्क साधून बस तुम्हाला पेसा क्षेत्रात जर नियुक्त व्हायचं असेल तर तुम्ही याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता, अशा प्रकारचा निर्णय शासनाने या सूचनेने पाठवण्यात आलेला आहे। अन्य जिल्ह्यातील व अन्य प्रवर्गातील उमेदवाराची स्पर्धा नसल्याने स्थानिक उमेदवार तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाकडून संदर्भ क्रमांक 6 15 जुलै 2024च्या पत्रान्वये येथे नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत टेट 2022च्या शिफारस पत्र किती उमेदवार होते 1544 किती उमेदवार होते तर हे 1544 म्हणजे उमेदवार होते। म्हणजे इथे 1544 उमेदवारांना नियुक्ती आदेश त्यांनी तात्पुरत्या कालावधीकरता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्याची कारवाई करण्यात आलेली आहे। आता संदर्भाधीन क्रमांक 8 मधील सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय येथे 11/2/2026 म्हणजे याच महिन्याच्या 11/2/2026 अन्वये माननीय उच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील किती तर 17 संवर्गातील नंतर येथे संदर्भाधीन येथे 8 येथे सामान्य प्रशासन विभागाच्या 1/11/2026 अन्वये सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील येथे पदभरतीस मान्यता देण्यात आलेली आहे। यापूर्वी जाहिरातीद्वारे येथे राबविलेल्या निवड प्रक्रियेमध्ये गुणवत्तेने पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई करण्याचे निर्देश आहेत। म्हणजे काय झालं होतं तर 2022ची जी काही टेट परीक्षा आपण घेतली होती त्या परीक्षेने जे काही पेसा क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण यादी तयार करण्यात आली होती आणि जर त्या शिक्षकांना इथे नियुक्त व्हायचं असेल जसे 1500 आपण मागेच पाहिलं आहे की किती तर 1544 हे शिक्षक आहेत आणि या 1544 शिक्षकांना जर समजा त्या ठिकाणी जर जॉईन व्हायचं असेल तर त्याच्या अगोदर काय केली होती तर तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली होती किंवा शिक्षक मिळत नाही आहेत तर म्हणून त्या जे काही शिक्षक आहेत पात्रतेनुसार त्यांना तात्पुरती नियुक्तीसुद्धा देण्यात आलेली होती। मग आता काय करण्यात आलं तर त्या सर्व शिक्षकांना जे काही जॉईन आहेत त्यांनासुद्धा आणि जे काही बाहेर जॉईन झाले तर अशा सर्व शिक्षकांना आता नियुक्ती आदेश देण्यात यावेत अशा प्रकारचे स्पष्ट आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। मग पात्र ठरलेल्या उमेदवाराच्या यादीतील उमेदवाराच्या गुणवत्तेनुसार नियुक्तीची कारवाई करण्याचे निर्देश आहेत। त्यानुसार कारवाई करण्याचे संदर्भ क्रमांक 9 मध्ये शालेय शिक्षण विभागाचे शासनपत्र क्रमांक 20/2/2026 अन्वये निर्देशित आहे। त्याप्रमाणे आपल्या स्तरावरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार गुणवत्तेनुसार एसटी पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना विचारात घेऊन नियुक्तीस पात्र असल्याची खात्री करूनच म्हणजे उक्त शासन निर्णय 11/2/26 नुसार आरक्षण मर्यादेत नियुक्ती देण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात यावी। म्हणजे काय केलं होतं तर आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की समजा यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचा तो जर पात्र ठरला असेल तर त्याला त्या एसटी पेसामध्ये त्याला ती नियुक्ती मिळत आहे।
जर समजा गडचिरोली आहे, भंडारा आहे किंवा नंदुरबार आहे, जळगाव आहे, पालघर आहे, या ज्या ठिकाणचा तुम्ही रहिवासी आहात त्या ठिकाणी तुम्ही ST पेसासाठी तुम्ही काय तर लायबल आहात, पात्र आहात, त्या ठिकाणची तुम्हाला नियुक्ती त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून असे आदेश इथे देण्यात आले की या संपूर्ण संवर्गाला, जसं इतर 17 संवर्गातील भरती होती तशीच शिक्षकसुद्धा एक त्यातला एक संवर्ग आहे, या सर्व संवर्गातील भरती आता करण्यात याव्यात असे शासनाने निर्देश देण्यात आलेले आहेत. कारण की ST समाजाचा किंवा ST प्रवर्गाच्या महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य शाखेमध्ये त्याचा काय तर पदभरतीच्या ज्या काही जागा येतात त्या जागा रिक्त आहेत आणि त्या रिक्त जागा पूर्ण क्षमतेने भरण्यात यावा यासाठी अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली होती. शासन स्तरावर त्याचे मोर्चे काढण्यात आले होते. काही याचिका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आला होता आणि त्याचाच परिपाक म्हणून आता शासनाने काय केलं होतं तर या पेसा क्षेत्रातील सर्व संवर्गातील भरती त्यांनी सुरू केली आहे. जी 17 संवर्गात बंदी आणली होती त्या सर्व संवर्गामध्ये आता भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हणजेच पर्यायाने काय झालं तर या शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या जागा आहेत त्या जागा पुन्हा वाढण्याची शक्यता राहणार आहे. कारण की या ठिकाणी आता ह्या संपूर्ण जागा पूर्ण क्षमतेने म्हणजे 80% क्षमतेने ह्या जागा पूर्ण भरल्या जाणार आहेत. उपलब्ध असलेल्या जागा आहेत त्या उपलब्ध असलेल्या जागांच्या 80% जागा या ठिकाणी भरायच्या आहेत असं पूर्णपैकी या ठिकाणी जे काही शिक्षण आयुक्त प्रताप सिंह येथे सचिंद्रचंद्र प्रताप सिंह आहेत यांच्या सहीनुसार हा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही संपूर्ण माहिती काय तर प्रत्येक शिक्षकांपर्यंत आपल्याकडे पोहावी आणि त्या शिक्षकांनी त्या ठिकाणी तयारी करावी. त्यांनी याही नंतर जर समजा आता जर उपलब्ध नसतील तर पुन्हा जी भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया काय करावी तर येथे पोर्टलनुसार भरण्यात यावी. आता येथे नवीन पदे नियुक्ती देण्याची कारवाई तात्काळ करण्यात यावी. तदनंतर यानंतर रिक्त राहणारी पदे ही पवित्र पोर्टलद्वारे येथे भरण्यासाठी पुढील आवश्यक कार्यवाही अनुसार येथे अनुसरण करण्यात यावे. म्हणजे पवित्र पोर्टलमध्ये सुद्धा जागा वाढण्याची शक्यता आहे. पेसा क्षेत्रामध्ये येणाऱ्या त्या भागातील विद्यार्थ्यांनी जे D.Ed आहेत, B.Ed धारक आहेत, या सर्व विद्यार्थ्यांनी आता अभ्यासाला लागा. आता जी काही पोर्टलमध्ये जागा वाढणार आहेत त्या पोर्टलमध्ये जर आपण अभ्यास केला असेल आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला नोकरी मिळण्याची ही संधी यामुळे मिळालेली आहे आणि मग आपण ही संधी गमावता कामा नये. कारण शासनाच्या ह्या ज्या भरती असतात या भरतीच्या आपण तात्काळ जर विचार जर केला असेल आपण या आपल्या जिल्ह्यामध्ये राहिलं पाहिजेत. आपल्या आईवडिलांची सेवा, आपल्या समाजाची सेवा, आपल्या जिल्ह्याची सेवा या निमित्ताने आपल्याकडे होत असते. शिक्षक हा तर पेड सोशल वर्कर आहे. पेड सोशल वर्कर मी म्हणतो याच्यासाठी की आपल्याला समाजाशी संपूर्ण घटकाशी बांधता येतं. जिवंत जी काही विद्यार्थी येते त्या पिढीला घडवण्याचं एक आपल्याला चांगल्या प्रकारची एक संधी आपल्यासाठी लाभलेली असते आणि म्हणून शिक्षक या व्यक्तींनी ज्या व्यक्तींना शिक्षक होण्याची एक संधी आहे त्यांना आवडीने त्या ठिकाणी जायचं आहे त्यांनी तयारीला लागा. आणि यानंतरची जी काही टेट एक्झाम होणार आहे त्या टेट एक्झामसाठी सुद्धा तुम्ही तयार राहिलं पाहिजे. कारण की जागा वाढणार आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरल्या जाणार आहेत आणि म्हणून आता आपण अभ्यासाला लागलं पाहिजेत. या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.